नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपापल्या राशीनुसार म्हणजेच ज्या 12 राशी आहेत त्या राशीनुसार धनप्राप्तीसाठी किंवा तुमच्या ज्या धनासंबंधी ज्या पण अडचणी आहे, पैसे येत नाही आहे, कर्ज जास्त होत आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपापल्या राशीनुसार मी आज अगदी घरच्या घरी करता येणारे असे सोपे उपाय सांगणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, परंतु त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा। यातील सर्वात पहिली राशी आहे ती म्हणजे मेष राशी। मेष राशीच्या लोकांनी तांब्याच्या लोट्यात पाणी घ्यावे आणि त्या पाण्यामध्ये चिमूटभर लाल कुंकू टाकावे आणि हे जल यांनी सूर्याला दररोज अर्पण केल्याने यांना धनप्राप्तीचे योग निर्माण होतील। हे सूर्याला जे जल अर्पण करायचे आहे ते शनिवार सोडून बाकीचे सर्व दिवस तुम्ही सूर्याला हे जल अर्पण करायचे। तुमचे पैशांसंदर्भी ज्या पण अडचणी असतील त्या दूर होतील आणि धनप्राप्तीचे नवनवीन योग तुम्हाला निर्माण होतील। पुढील राशी बघूया ती म्हणजे वृषभ राशी। तर वृषभ राशीच्या लोकांनी दररोज पक्ष्यांना धान्य टाकायचे आहे, त्यांना खाण्यासाठी दाणा टाकायचा आहे। तसेच दररोज कनकधारा स्तोत्राचा पाठ देखील करायचा आहे आणि वृषभ राशीच्या लोकांना जिथे पण किन्नर दिसतील त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। या सर्व उपायांमुळे तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील। पुढील राशी बघूया ती म्हणजे मिथुन राशी। तर मिथुन राशीच्या लोकांनी प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाणे आणि महादेवाची पूजा व दर्शन करणे गरजेचे आहे। तसेच गरीब लोकांना उडीदच्या डाळीपासून बनवलेली खिचडी ही दान केली पाहिजे। तर हे उपाय तुम्ही जरूर करा। या उपायांमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडतील आणि तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल आणि पैशासंदर्भित ज्या पण अडचणी असतील त्या दूर होतील आणि धनप्राप्तीचे नवनवीन योग तुम्हाला निर्माण होतील। आता पुढील राशी बघूया ती म्हणजे कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांनी दररोज आदित्य स्तोत्रमचा पाठ करायचा, तसेच विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे देखील पाठ करणे गरजेचे आहे आणि मंदिरात तुम्ही दूध किंवा दही याचे दान देखील तुम्ही करू शकतात। हा उपाय अत्यंत लाभदायक असणार आहे। तर कर्क राशीच्या लोकांनी हे उपाय जरूरच करावे, त्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीचे योग निर्माण होतील। यातीलच पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी। तर सिंह राशीच्या लोकांनी गाईला हिरवा चारा खायला घालावा, तसेच पक्ष्यांना देखील खायला दाणे टाकावे आणि भगवान हनुमानाची उपासना केल्याने धनाची प्राप्ती व्हायला तुम्हाला सुरुवात होईल। तर हे दिलेले उपाय अगदी सोपे आहेत, ते तुम्ही जरूर करावे आणि याचे जे पण चांगले परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला लवकरच बघायला मिळतील। कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांनी गरिबांना वस्त्र दान करावे, तसेच मंदिरात तांदळाच्या खिरेचा नैवेद्य जरूर दाखवावा। हे 2 उपाय कन्या राशीच्या लोकांनी जरूर करावे। यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात पैशासंदर्भात ज्या पण अडचणी आहेत त्या दूर होतील आणि धनलाभाचे नवनवीन योग तुम्हाला निर्माण होतील। पुढील राशी आहे ती म्हणजे तुळ राशी। तुळ राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मी माताला खिरेचा नैवेद्य दाखवावा, तसेच गरिबांना देखील खायला घालावे, महादेवाची पूजा करावी, महादेवाचे दर्शन घ्यावे, तसेच आदित्य स्तोत्रमचा पाठ देखील जरूर करावा। हे अगदी सोपे उपाय आहे, हे उपाय तुम्ही जरूर करून बघा। तुम्हाला जर पैशासंदर्भात काही अडचणी असतील, धनप्राप्तीचे योग होत नसतील तर धनप्राप्तीचे योग निर्माण होतील आणि पैशासंदर्भातील अडचणी दूर होतील। अगदी सोपे उपाय आहेत, तर जरूर करून बघा। मंडळींनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा अशीच छान छान माहितीसाठी। आता पुढील राशी बघूया ती म्हणजे वृश्चिक राशी। तर वृश्चिक राशीच्या लोकांनी गूळ आणि चण्याची डाळीपासून बनवलेला पदार्थ
प्रत्येक गुरुवारी गरिबांना खायला द्यावा आणि स्वतः पण या प्रसादाचे सेवन करावे. तसेच गायीला केळी खायला घाला. तर हे उपाय तुम्ही जरूर करून बघावे. वृश्चिक राशीच्या लोकांना ज्या पण अडचणी असतील पैशांसंदर्भात, तर लक्ष्मी प्राप्तीचे योग तुम्हाला नक्कीच निर्माण होतील. यातीलच आता पुढील राशी बघूया, ती म्हणजे धनुराशी. तर धनुराशीच्या लोकांनी गरीब लोकांना चप्पल दान करायला सुरुवात करा. चप्पल दान करा. तसेच प्रत्येक दिवशी हनुमान चालीसा आणि आदित्य स्तोत्रमचा पाठ जरूर करा. हे उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच बदल दिसतील आणि पैशांसंदर्भात ज्या पण अडचणी असतील त्या दूर होतील. धनप्राप्तीचे नवनवीन योग तुम्हाला निर्माण होतील. मकर राशी. मकर राशीच्या लोकांनी गरिबांना काळे वस्त्र दान करा. तसेच लहान मुलींना खीर खायला द्या आणि लहान मुलांना मूगडाळपासून बनवलेला पदार्थ किंवा एखादे फळ खायला दिल्याने आर्थिक लाभ होतील आणि पैसा येण्यास सुरुवात होईल. तर ही गरिबांना आणि लहान मुलांना मदत करा, त्यांना खायला घाला, वस्त्रदान करा. याचे तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. पैशांसंदर्भातील अडचणी या दूर होतील. नक्कीच करून बघा. पुढील राशी बघूया, कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी गायला केळे आणि चण्याची डाळ खाऊ घाला. तसेच पक्ष्यांना मूगडाळ खायला घाला आणि तसेच हिरा किंवा नीलम खडा बोटात घातल्याने तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होताना तुम्हाला दिसून येईल. तर हे उपाय तुम्ही जरूर करून बघा. पैशांसंदर्भातील अडचणी तुमच्या नक्कीच दूर होतील. आता यातील 12वी राशी म्हणजे मीन राशी. तर मीन राशीच्या लोकांनी प्रत्येक दिवशी हनुमान मंदिरात जाणे आणि तेथे चमेलीच्या तेलाचा दिवा पेटवणे हे गरजेचे आहे. तसेच चंद्राचा बीज मंत्राचा 108 वेळा जप करावा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ देखील करावा. तर मीन राशीच्या लोकांनी हे उपाय करून बघावे. तुमच्या जीवनामध्ये ज्या पण अडचणी चालू असतील, पैसा येत नसेल, व्यवसाय चालत नसेल, तर हे उपाय जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच याचा चांगले फलप्राप्ती होईल, चांगले लाभ तुम्हाला प्राप्त होतील आणि पैशांसंदर्भात अडचणी या दूर होतील. मंडळींनो, 12 राशींसाठी त्यांच्या राशीनुसार पैशांसंदर्भात आणि धनप्राप्तीसाठी जे पण काही सोपे उपाय दिलेले आहेत ते तुम्ही जरूर नक्कीच करून बघा. याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम बघायला मिळतील आणि धनप्राप्तीसाठी पैशांसंदर्भात ज्या पण अडचणी असतील त्या तुमच्या दूर होतील. तर हा व्हिडिओ इथे समाप्त होतो. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद.